आणि आता गुन्हेगारी विश्वात महत्त्वाची बातमी। गुंड निलेश गायवळच्या घरावरती छापेमारी झालेली आहे। कोथरूड मधल्या त्याच्या घरात बंदुकीच्या गोळ्या सापडल्यात। इतकंच नव्हे तर काही सातबारे जमिनी संदर्भातली कागदपत्र सुद्धा हाती लागली आहेत। तर इतकंच नव्हे, मराठवाड्यातल्या पवनचक्की प्रकल्पाबाबतच्या फाईलही जप्त करण्यात आलेल्या आहेत। एकीकडे मराठवाड्यातील याच पवनचक्की प्रकरणावरनं कशा पद्धतीनं बीडमध्ये जोरदार पद्धतीनं हत्या झालेली होती माजी सरपंचाची, ही बातमी ताजी असताना आजची सुद्धा एक मोठी बातमी समोर येते। मराठवाड्यातल्या पवनचक्की प्रकल्पासंदर्भातल्या फाईली या गायवळच्या घरात सापडल्यात। पुण्यामधला एक गुंड घायवळ हा काही भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहेत, कोल्हापूर आणि तुमचे चंद्रकांतदादा पाटील आहे, असं त्यांच्याच पक्षाचे लोक आरोप करून आले। काही चंद्रकांतदादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला, अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केला आहे। त्याच्यामुळे इतका मोठा गुंड जर राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पळून जाऊ शकत नाही, त्याला पासपोर्ट कसा मिळतो? त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा, त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात, अशा पद्धतीचा आरोप होत आहे। त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासनाने सुद्धा याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळसारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो। याच्या मागे कोणाचा हात आहे, कोणी त्याला मदत केली, ह्या गोष्टी सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे।